शहरातील गजबजलेल्या सावरकर चौकात मंगळवारी लक्झरी बस आणि ट्रक यांच्या जोरदार झालेल्या धडकेत 4 जण किरकोळ जखमी झालेत. अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. मात्र स्थानिक नागरिक, रुग्णवाहिका कर्मचारी आणि संबंधित यंत्रणेच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली. अपघाताची माहिती मिळताच रामेश्वर चौधरी पाटील यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच रमेश देशमुख यांनी विलंबही न लावता रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना प्राथमिक उपचार देऊन सुरक्षितपणे कारंजा येथील मोरे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. वेळेवर उपचार मिळाल्यानं जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली. दरम्यान श्री संत गजानन महाराज रुग्णवाहिका सेवेचे रुग्णसेवक दीपक सोनोने हे देखील घटनास्थळी उपस्थित राहून बचाव कार्य आणि जखमींना मदत करण्यात सहभागी झाले. दोन्ही रुग्णवाहिका सेवेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे उपस्थित नागरिकांनी त्यांचं कौतुक केलं. अपघातानंतर काही काळ सावरकर चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आणि संबंधित यंत्रणेच्या प्रयत्नामुळे वाहतूक पूर्ववत करण्यात मदत मिळाली. या अपघातात मोठी जीवितहानी टळल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. रस्त्यावरील वाढती वाहतूक आणि निष्काळजी वाहन चालना यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं वाहन चालक आणि वाहतुकीचे नियम पाळून सावधगिरीने वाहन चालवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. एबी न्यूज मराठीसाठी विश्वास कुटे, वाशिम.